हो लाईन नाही साखर टाकाच विसरली. आणि जसं बर्जल मला दिलं नाही डायरेक्ट आईला दिला. आईला चहा दिला त्यातनी साखर भरतात. पण राधिका सोबत असं झालं की त्यावेळेस फोटो मध्ये म्हणा का काय घे म्हणा किंवा कार्यक्रम असा होता. हा नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या YouTube चॅनलमध्ये. कशा मजेत असणार. इकडे आई पण आहे. नमस्कार. नमस्कार. मग काय चालू आहे? पावसाच्या बसलो घरात. लाईन नव्हती आतापर्यंत. केव्हापासून गेलेली लाईन? 6 वाजल्यापासून 5-6 वाजतापासून लाईन गेली. डायरेक्ट आत्ता आलेली 8 वाजता. ऍक्च्युअली मी आलो तेव्हा पण लाईन गेलेलीच होती. चालू आहे सर्व. हो ते चार्जिंगचं लाईट गेलेलं होतं मेन म्हणजे. आणि काय ते ठीक आहे ना, कॅन्डल वगैरे आणा म्हटलं पण असं वाटलं की लाईन लगेच थोड्या वेळात बसला दारात. असं ऍक्च्युअली पूर्ण कॉलनीतली लाईन गेली होती सर्वांची. काहीतरी आज मोठा फॉल्ट होता की बा आपलीच लाईन गेली किंवा मग आपलाच काही मीटरचा फॉल्ट असं काही नव्हतं. असं आहे. आणि इकडं कपडे वगैरे काढले होते वाटते प्रेस करायसाठी, पण लाईन गेली त्याच्यामुळे तयारी काढली. हो ना, त्रास होते का जास्त. म्हणजे कसं आहे गावाकडे पाऊस होता आणि तिकडं पण तिकडे झाले तब्येतही बरोबर नव्हती. त्यामुळे सर्व कपडे एका बॅगा पॅक करून नेल्या आणि बॅगा पॅक करून आणल्या सर्व. काय चालू आहे इकडं? साबुदाणा उसळ. आज काय झोपस आहे? सोमवार आहे ना. अच्छा, आईला सोमवार आहे. मग काय झालं आज? काय घडलं आज? कसा गेला आजचा दिवस? आज मस्त गेला दिवस. आज बरं वाटलं असेल ना? हो. म्हणजे तब्येत वगैरे काही असं त्रास वगैरे आला नाही? खोकला ताप सर्दी असं काही आलं नाही? कमी झाले. आज तर खूप पाऊस चालू होता. पाऊस चालू आणि फक्त आराम होता. आराम. काय केलं मग आज दिवसभर? मोबाईल पाहत. मोबाईल, इंस्टाग्राम, व्हिडिओ. हो. सर्व असंच आहे कारण व्हिडिओ चालूच राहतात. हो. इकडचे तिकडचे काय चालू आहे काय आज नाही लाईट चालू नव्हती ना. चहा बनवला तुम्हाला त्याची साखरच नाही. हा एक विषय झाला माहितीये का? आज आल्याबरोबर काय आलं माहितीये का? लाईन नव्हती. आई हो लाईन नाही साखर टाकाच विसरली. आणि जसं बर्जल मला दिलं नाही डायरेक्ट आईला दिला. आईला चहा दिला त्यातनी साखर नाही. मग आईचं म्हणणं आलं की मला बिगर साखरेचा चहा दिला आणि साखरेचा दिला का? नाही तसं. असंच होतं ना. पण तसं काही नव्हतं. ऍक्च्युअली चहा वगैरे केला, फक्त मी पेला नाही, माझ्या कपामध्येच होता आणि आईनं लगेच पेला. राधिका वगैरे जास्त चहा वगैरे घेत नाही. कधी लक्ष मग सर्वजण म्हणत होते कार्यक्रम छान झाला. मला म्हणतो सर्वजण बाहेर गेलो तर चांगलं आलं कारण व्हिडिओ वगैरे बघतात ना सर्वजण त्यामुळे. आणि पावसातच आलो मी आज त्यामुळे सर्व शिंका येतात. आईनं तर आज तसंच पेला वाटते चहा का डबल केला? डबल केला ना. त्याला आधी तिनं मग माय टाकला. मग साखर टाकून साखर टाकली. असं सर केलं घेतलंय सर्व जेव्हासाठी वाढून. नाही पिरियड चांगले आहे का? हो. पण आपल्या इकडं जे कार्यक्रम झाला बरेच जण म्हणतायत चांगला झाला. हो चांगला झाला ना. पण आपल्या कार्यक्रमासाठी कोण कोण आलेलं नव्हतं ज्याला आमंत्रण केलं असे? उज्ज्वला. हा म्हणजे कोण? उज्ज्वला, मनीषा वहिनीची ननद. ते नव्हते. आणखी 2 वनमाला अक्का नाही आल्या, सोनू अक्का नाही आले. आणखी आमच्या गावामध्ये पंगत होती गणपतीची, तर त्यामुळे त्या बाया काही आल्या नव्हत्या. बऱ्याच जण. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राम भाऊ ते फॅमिली आलं नाही. त्याच्या घरचे आले सर्व. बाकी चालते मामा मामी मुंबई पण आले, पण दोघं जण आले नव्हते.
ते एक कारण म्हटलं चालते. असं आहे. आणखी आता पाहणं चालू आहे किंवा कोण कोण नाही आलं. हो ऐन म्हणजे कार्यक्रम पण झाला असं की ओटी भरली नाही असं कसते का. कोणी कोणी फळं भेट होते ना. बरं काय असतं नेमके. नाही एखादं फळ बाहेर टाकाच होतं. काय असते माहिती आहे का याचं म्हणणं आहे. फळभरणी. हां जेव्हा कार्यक्रम असते हा. तेव्हा त्यामध्ये ओटी भरतात. पण राधिकासोबत असं झालं की त्यावेळेस फोटोमध्ये म्हणा का काय घे म्हणा किंवा कार्यक्रम असा होता. हां ते बंगई वगैरे टाकली गाणे पण म्हटले सर्व झोपाळा काय काय ते म्हटलं सर्वच म्हटलं. समोर सगळे ठेवले पण फळं सर्व समोर ठेवले पण ओटी नाही भरली. तर काही वेळेस भरतात का. कोणी भरते कोण नाही भरत. कोणी भरते कोण नाही भरत. तिसऱ्या महिने भरतात ना चोरोटी. हो का. तिसऱ्या महिन्यात. आपण 7व्या महिन्यात. मग चोरोटी तिसऱ्या महिने असते आणि 7व्या महिने 7व्या महिने असेच ते आणतात 7 रंगाचं मिसळीचे आणतात पदार्थ त्याच्यात हात लावतात. म्हणजे फळं सर्वच आणले हो पण हात ठेवायचं ते राहिलं. ठेवलं ना हात. हात कशावर ठेवला होता. जिलेबी. ते आपल्या व्हिडिओ मध्ये आलं नाही का. मग आलं ना व्हिडिओ. मला तर नाही वाटलं. आपण केकचा घेतला का नाही हां त्याच्यामधला आणला. त्याच्यामधलं आलेलं आहे ते जिलेबी आलेली. पण ऍक्च्युअली जेव्हा फळं वगैरे ठेवले होते स्वीट ठेवले होते आणि विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी काय काय स्वीट घेतले होते आपण त्या दिवशी. बर्फी जिलेबी म्हैसूर पाक शंकरपाळे 7 ठेवतात. बालुशाही. हां असे 7-8 प्रकारचे ठेवले होते. बर्फी पण ठेवली होती हो. पण त्यामधलं हात कशावर ठेवलं होतं. जिलेबीवर. निघाली पण जिलेबी आणि हात पण जिलेबीवर ठेवला असं झालं. पण ते एक झालं आणखी ते फळं पण आणले होते ना खूप साऱ्या प्रकारचे. सगळे आणले. आंबे आणले चिक्कू डाळिंब शेळ केळं मोसंबी संत्रा सर्व आणले. पण ऍक्च्युअली काय झालं माहिती का ते ओटीत टाकत म्हणतात. ओटी भरतात ना फळांना तर सर्व फळं आणून पण ओटी वगैरे भरली. काय आहे का आपल्याला नाही माहिती एवढं. पण कोणी म्हणतं की ओटी भरलेली असल्यावर ओटी कोणी भरत नाही. कोणीही ते एक कारण आहे समोर ना. सुद्धा कोणी 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 असं म्हणतो. समोर सुद्धा ना. बरं याच्या आधी काय म्हणतात ते वहिनीच्या वेळेस भरली होती का. कधी वृषाली वहिनी झालं राधा वहिनी झालं. पहिल्या बाय फळं नव्हत्या आणत नुसतं 7 रंगाचे हे आणत होत्या सामान आणि त्याच्यावर हात ठेवा लागत त्या हे टाकून पहिले ते गोल गोल मध्ये ते फिरवायचे फोडाचे नव्हते नुसतं 7. पण ते ओटी भरायला चालत पण नाही म्हणतात ना. नाही ना चालत नाही ना. तेच ते कारण आहे. आता पहिले कुठं ठोक झाले आता आता नवीन नवीन निघाल तसं करतात बाया. नवीन निघाल तसं करतात. 15 फोटो काढले आपले झालं. फोटो पण कुठं एवढे नाही तसंच. कोणी कोणी घरातल्या घरातच करते. हा आता कोणाला हरी कष्ट करायचं लय मोठं. चांगला झाला. हा चांगलं झालं. सर्वजण म्हणताय चांगलं झालं म्हणून. चांगला झाला ना. जेवण घेऊन सगळं पद्धतशीर. आणि सर्वांच्या कमेंट्या पण चांगल्या आहे. खूप जणांनी कमेंट्या चांगल्या केल्या. खरंच त्याच्या मनापासून धन्यवाद. कमेंट्या पण चांगल्या आल्या आणि सर्वांनी चांगलं म्हटलं. चला आता जेवण वगैरे करायचे आहे. बाकीचे कामं पण नंतर करायचीच आहे. चला घ्यायचं जेवण. हो जेवण ना. थंडा साहेब होत्या अजून कुठ नाही भरत ना. गरम गरम जेवायला चांगलं वाटतं. चला असं आहे. हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया. आजचा व्हिडिओ एकंदरीत विचारतीच होता किंवा कोण कोण आलं कोण कोण नाही आलं आणि ओटी पण का नाही भरली ते पण असते ना. काय ते लॅपटॉपमधून डाउनलोड नाही होत ते. होईल ना कारण इकडे थोडंसं प्रॅक्टिस चालू आहे लॅपटॉपवर. काय आहे काय नाही तर ठीक आहे. उद्या शिकून घ्यावं लागणार आहे तिला. बरंचसं शिकायचं राहिलेलं आहे. उद्याला शिकून घे कसं असते कसं नाही तर नंतर पाहूच आपण. ठीक आहे.
असं आहे मित्रांनो. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.